7 आणि 8 वर्षांच्या चिमुकल्यांनी ठेवला रमजानचा उपवास. लहान वयात मोठी श्रद्धा, पुसदमध्ये प्रेरणादायी उदाहरण. चिमुकल्यांच्या उपवासाने कुटुंबात आनंदाचं वातावरण. रमजानमध्ये बालमनाची भक्ती ठरली चर्चेचा विषय. अब्दुल आणि कहेकशाचा पहिला उपवास यशस्वी. इफ्तारवेळी चिमुकल्यांचं कौतुक, आशीर्वादांचा वर्षाव. श्रद्धा, संयम आणि उत्साहाचा सुंदर संगम. पुसद शहरात लहान उपवास धारकांची चर्चा. कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण, मुलांचं समर्पण भावले. रमजानच्या पवित्र महिन्यात बालहृदयांची निष्ठा. लहान वय मोठी भावना, उपवासाने जिंकली सर्वांची मने. नमस्कार, आपण पाहत आहात सत्ताशाही न्यूज. रमजानच्या पवित्र महिन्यात पुसद शहरातून एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी बातमी समोर आली आहे. अवघ्या 8 आणि 7 वर्षाच्या 2 चिमुकल्यांनी उपवास पूर्ण करून कुटुंबासह परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण केलंय. पुसद येथील ज्येष्ठ पत्रकार शेख मेहबूब उर्फ बाबूभाई यांचे नातू अब्दुल कबीर शेख वय 8 वर्ष आणि नात कहेकशा जमन शेख आतिक वय 7 वर्ष यांनी इतक्या लहान वयात रमजानचा उपवास ठेवत सर्वांची मने जिंकली आहेत. एवढ्या लहान वयात दिवसभर उपवास करणे निश्चितच सोपं काम नाही. मात्र या दोनही मुलांनी मोठ्या उत्साहाने, संयमाने आणि श्रद्धेने आपला पहिला उपवास पूर्ण केलाय. कुटुंबियांनी सांगितले की मुलांमध्ये रमजान बद्दल विशेष आकर्षण आणि जिज्ञासा होती. त्यांनी स्वतःहून उपवास ठेवण्याचा संकल्प केला आणि तो यशस्वीपणे पूर्णही केलाय. इफ्तारच्या वेळी कुटुंबियांनी आणि परिसरातील नागरिकांनी या चिमुकल्यांचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आहेत. कुटुंबासाठी हा क्षण नक्कीच अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा ठरला आहे. पत्रकार शेख मेहबूब उर्फ बाबूभाई यांनी सांगितले की मुलांची ही श्रद्धा आणि समर्पण आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. रमजानचे खरे मूल्य म्हणजे संयम, श्रद्धा आणि कुटुंबातील एकोपा आणि मुलांनी ते प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. रमजानच्या या पवित्र महिन्यात या लहानग्यांच्या श्रद्धा आणि समर्पणाची चर्चा परिसरात रंगली असून त्यांच्या या पावलामुळे अनेकांना प्रेरणा मिळत आहे. अशाच सकारात्मक आणि प्रेरणादायी बातम्यांसाठी पाहत रहा सत्ताशाही न्यूज चॅनल. प्रतिनिधी कृष्णा दोडके, पुसद. आपले हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही. न्यायासाठी सत्ताशाही. भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही. लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही. लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही. लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही. शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही. चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा.